जरा पांढरा आणि शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणीही होईल दंग. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. होले होले आली ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. तुमच्या समोर आले की काही सुचत नाही वाय वाय. धडक धडक धडकन जोरात धडके वाय वाय. तुम्हीच माझे आहो होणार का हो. बोलू बोलू वाटते पण पोरगी मी शाय. नेहमीसाठी उभी राहीन तुमच्या पाठीशी जीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मी. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती परी आणि अप्सरासे जरा प्यारी ती. होले होले आली ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटना नदीच्या काठीशी. या या हे टक टक दे करो सावरिया टक टक दे करो सावरिया. अभी बना देख देख नाचरी देखो कसो नाचरो सावरिया. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग. सुंदरी सुंदरी अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग. वा वा, खूपच छान. तालाच्या लहरीवर नाचलं सौंदर्य आज. तालाच्या लहरीवर नाचलं सौंदर्य आज. हसण्यात फुलला एक वेगळा साज. ठेक्यात मिसळली ओळ स्वप्नांची. सुंदरी सुंदरी या गीताने जिंकली मने सर्वांची. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट या अप्रतिम सादरीकरणासाठी. आत्ताच झालेल्या गोविंदा थीम या थीमसाठी माननीय देसले सरांकडून 200 रुपयाचं बक्षीस प्राप्त झाले आहे. तरी सर्वांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे. नव्या कोण पटकन जा. आता ढिशुम ढिशुम सूप झालं. आता आपण थोडं शेती करूया. 1 2 3 आता सगळा हॉल हलणार. कारण बालवर्गाचे विद्यार्थी घेऊन येत आहे शेती हा डान्स. चला तर मग डान्स पहा आणि आनंद घ्या. बोलले बाळा तू कुठे चालला जा तू तर ऑलरेडी उशिरा आला. यू डोंट इवन लव्ह मी कसली रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो शाणा. माझी सासू तुझी मदर ए माझी होणारी हमसफर. आय लाईक युअर ब्युटी आय लाईक युअर फॅशन. तुझ्यावर थांबून माझी नजर. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घे. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घे.
extra I love तुझं passion तू viral sensation representing nation पण नखरे हजार किती साधी simple तरी दिसते stylish तुझ्या समोर फिकी baby बिल्ली stylish तुझं diamond तुझ्यासाठी काय पण तुझे नखरे हाय पण I like it तुझं nose pin earring eyelashes bling bling highlight blush आणि lipstick pink ए माझी girl ए जाने जिगर ए चमक छल्लो मी तुझा king जादू मंतर हा मंतर तुझा स्वॅग ओजी हाय तुझी कंबर एक नंबर तुला 100 पैकी एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घे शेक गंगनाम लाव के कडक आजा अतुल लाव. This is the sound of Ajay Atul. Bring it on, baby. Yeah, bring it on, baby. पोर जमली येशीवरती चर्चा बोरिंग झाली कलर भावड्या पार केला मग पारावरती आली टपरी मागर रचली क्वार्टर भावड्याला मग बसला स्टार्टर चल पिंट्या मिटवू आपल्या डिस्को डान्सिंग खाजेला डॉल्बी वाहल्या बोलाव माझ्या डीजेला डॉल्बी वाल्या बोलाव माझ्या डीजेला डॉल्बी वाल्या बोलाव माझ्या डीजेला डॉल्बी वाल्या बोलाव माझ्या डीजेला Bounce the music and make it all around. Wait it up and make beat up the sound. अरे वराडी नसून वराती मंदी हा घुसतो नाचाया आणि झिंगून नाचला हा नुसतं लागू दे वाजाया आला मिरवणुकीत भावड्या कधी दांडिया खेळतोय भावड्या अंडी फोडाय वर गोविंदा खाली नाचून घेतोय भावड्या काका पलटी सुटले घोडे पेट फाटून तुटले जोडे गिरक्या घेतो काढून सजला घेतो सोडून लाजेला डॉल्बी वाल्या बोलावं माझ्या डीजेला डॉल्बी वाल्या बोलावं माझ्या डीजेला डॉल्बी वाल्या बोलावं माझ्या डीजेला DJ, won't you play that sound? And when you play it on now, won't you get it on around? वा वा काय तो डान्स आणि काय ते एनर्जी तालात हरवलं मन क्षणभर तालात हरवलं मन क्षणभर नृत्यात उमटले आनंदाचे स्वर बीटवर रंगली मस्ती सारी शेकी शेकीने जिंकली मैफिल भारी या बहारदार शेकी शेकी सॉन्गसाठी जोरदार टाळ्या तर झाल्याच पाहिजे. शेकी शेकी या सुंदर नृत्याविष्कारासाठी शिवांश प्रसाद बन यांच्यातर्फे 200 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव अनुश्री शिवाजी शिंदे. जेव्हा ताल वाजतो तेव्हा डान्स काऊत सगळ्यांच्या अंगात येतो. संगीत सुरू होतच ज्याला नाचायची लागण होते त्याला म्हणतात डान्स कबूत. नमस्कार, माझे नाव रुही हर्षय पाटील. नाच म्हणजे उत्साह आणि आत्मविश्वास याचा सुंदर संगम. आता रंगमंचावर घेऊन येत आहे एका पहिलीचे विद्यार्थी. धमाल मस्ती आणि जबरदस्त एनर्जी भरलेला फ्युजन डान्स का भूत आणि मेळाव्याला डान्स चला तर मग बघूया. सेट कर लो पहले तो सेट कर लो. बोलो मेरे को.
नचेगा दीवाना ओ देखेगा जमाना ओ मोरी सुफियाना सिपाटिया नचेगा दीवाना ओ देखेगा जमाना ओ मोरी सुफियाना सिपाटिया फिकर भुला के तू कमर हिला के और नच ले मेरे संग साथिया कोई मुझे रोको जरा नच नच के हाथ का बीट बढ़या मन चढ़या डांस का मन चढ़या डांस का भूत चढ़या मन चढ़या डांस का भूत चढ़या मेरा लड़या इश्क का बेंच लड़या मन चढ़या डांस का भूत चढ़या डांस का भूत चढ़या मन चढ़या डांस का भूत चढ़या मेरा लड़या इश्क का बेंच लड़या मन चढ़या डांस का भूत चढ़या मेरे इशारे पे तो दिन दिन नाचा जो ट्विटर पे ट्रेंड हो गया नासिक के ढोल पे धन 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 नाचा तो सबका दी एंड हो गया मेरे इशारे पे तो दिन दिन नाचा जो ट्विटर पे ट्रेंड हो गया नासिक के ढोल पे धन 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 नाचा तो सबका दी एंड हो गया सारी दुनिया में एक ही फेमस है मुंबई हो या और दिखा तू तुझे मेरा वाला डांस यह मेरा वाला डांस तो नाचू यह मेरा वाला डांस तो नाचू मेरा वाला डांस एक तेरे खातिर ही दिल ये पॉसेसिव है मैं तेरे पीछे पड़ा असर तेरा मासूम है हाँ, एक तेरे खातिर ही दिल ये पॉसेसिव है मैं तेरे पीछे पड़ा असर तेरा मासूम है मैंने लाखों को लॉक करके ही तुझको दिया है दिखा दे मुझे तेरा वाला डांस देखूं तो मैं कैसा है ये तेरा वाला डांस तो नाचूं यह मेरा वाला डांस तो नाचू यह मेरा वाला डांस अरे वा, अतिशय सुंदर परफॉर्मन्स सादर केलेला आहे. मन मचल के मोर होना चाहिए, मन मचल के मोर होना चाहिए, इस शानदार शाम में डांस का शोर होना ही चाहिए. प्रेक्षकांनाही थिरकायला लावणारा हा उत्साह आणि हा सुंदर डान्स या चिमुकल्यांनी सादर केलेला आहे.
बोलायचं बोल. नमस्कार मंडळी. अगं काव्या, आज खूपच उत्साहाचं वातावरण दिसत आहे, हो ना? हो तर पण ढोल ताशांचा गजर, रंगांची उधळण आणि आनंदाचा सोहळा म्हणजेच महाराष्ट्रातील सण उत्सव याशिवाय का मज्जा नाही. अच्छा, तर तुला महाराष्ट्रातील सण उत्सव बघायचे आहे? हो, गुढीपाडव्याच्या शुभारंभापासून तर आषाढी एकादशीच्या भक्ती परवारीपर्यंत, नारळी पौर्णिमाच्या समुद्रवंदनेपासून दहंडीच्या जल्लोषापर्यंत, देवीच्या भक्ती आराधनेपासून तर दिवाळीच्या प्रकाशमय आनंदापर्यंत आणि शेवटी होळीच्या रंगीबिरंगी उत्सवापर्यंत. महाराष्ट्रातील सण म्हणजे फक्त साजरे करण्याचे दिवस नाहीत, तर ते आहे आपली ओळख, आपली संस्कृती आणि आपले संस्कार. चला तर मग इयत्ता दुसरीचे विद्यार्थी घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सण उत्सव फ्युजन सॉन्ग. थँक्यू. कळलं ना जागा? जागा कळली ना मॅडम? पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. गेलं साली गेली आढी, आता पाडवा पाडवा, तुम्ही येरा येरा बरी लोभ वाढवा वाढवा. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. अलंकापुरी आज भारावरी, वसावारीचा घेतला पावला निया भावाळवंती तुझी सावली. गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी. जननी सारी माया तुझी, अंबे कृपा करी, अंबे कृपा करी.
पिचकारी जोडीला गुल्हाल रे, हे भिडभाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालूया रे. हे भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. अतिशय सुंदर भारतीय संस्कृतीचं दर्शन, इव्हन आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक सण उत्सव आणि परंपरा यांनी इथं सादर केलेल्या आहेत. सर्व पालकांना नम्र विनंती आहे की आपल्या मुलांचं गाणं सुरू असताना कोणीही खुर्चीवरून उठणार नाही, कारण हे सगळे पालक आपल्या मुलांचं गोड कौतुक पाहायला आलेले आहेत. जर आपण असे सगळेच जण उभे राहिले आणि जर व्हिडिओ काढत असतील तर मागं सगळ्यांना डिस्टर्ब होतो. आपल्याला ऑनलाईन व्हॉट्सअपवर व्यवस्थित व्हिडिओ भेटणार आहे, त्याच्यामुळं कोणीही उठू नका. शाळेत सहकार्य करा ही नम्र विनंती. नमस्कार, माझे नाव आहे सृष्टी योगेश सोनोने. नमस्कार, माझे नाव आहे आरवी राजेंद्र काय. आनंदाचा घेऊन गोपाल काला, आनंदाचा घेऊन गोपाल काला, आला रे आला दर्शन गोविंद आला. चंदनाचा सुवास फुलांची बसा, चंदनाचा सुवास फुलांची बसा, दयाची हंडी आणि पावसाची बरसा, लोढी चोराला मकनलाल, आम्ही सर्व पहिलींचे विद्यार्थी सादर करीत आहोत. आला रे आला दर्शन गोविंद आला. चला मग दहीहंडी फोडायला. चल इकडे. हो हो हो. आपल्या समोर सादर होत आहे डॅशिंग गोविंदा हे गाणं. खांद्याला खांदानी हाताला हात जरा देऊ चला. दह्या दुधाचा हाकाला रे अंगावर घेऊ चला. हंडी ही फोडाया आला रे हा गोविंदा. आला रे आला रे आला रे हा गोविंदा. आला रे यंदा डॅशिंग गोविंदा, चंगा है बंदा डॅशिंग गोविंदा.
समान ठंडी तो अपने ही माथे से फूटेगी चिल्लाएगा हर मकान अरे दादा केला वादा अरे दादा वादा आलो बघ मनात शिरायला आणि जरा धरो धीर धरा जरा जरा माखन चोरायला हो हंडी थोडाया आला रे हा गोविंदा जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टास जळफाक सुटला. होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर सदा. नाम वाचे गाते, प्रेमे आनंदे गाती नाचती. तुका म्हणे हरिती दोष, आनंदाने करती घोष. हाती घोडा पालकी, जय कन्हैया लाल की. आनंदाचा, मांगल्याचा, एकतेचा प्रतीक असलेली ही दहीहंडी आज आपण इथं प्रत्यक्ष अनुभवलेली आहे. महाराष्ट्र सण या गीतासाठी श्री अनिल चाबुकस्वार सर यांच्यातर्फे 200 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद सर. फक्त एकच सत श्री अकाल. आज सगळे इतके आनंदी का दिसत आहे? कारण आज मस्तीचा खास कार्यक्रम आहे. खरंच? मग नाचायला मिळणार का? नक्कीच. आज ढोल आणि ताशा वाजणार आहे. अरे वा, मला तर नाचायची खूप इच्छा आहे. मग हातांनी टाळ्या आणि पायांनी ठेका धरूया. पण गाणं कोणाचं आहे? दुल्हन मिन्नीजींचं मशहूर गाणं आहे. त्या गाण्याचं नाव काय? हो जाएगी बल्ले बल्ले. मग सगळे मिळून काय म्हणायचं? जोरात म्हणायचं, बल्ले बल्ले. चला मुलांनो, मस्ती सुरू करूया, बल्ले बल्ले. चला तर मग आपल्या समोर घेऊन येत आहे इयत्ता 3चे विद्यार्थी हो जाएगी बल्ले बल्ले हे पंजाबी नृत्य. राजा मियाँ छड़ दो यारी चंगी नहीं हो इश्क बीमारी. राजा मियाँ छड़ दो यारी चंगी नहीं हो इश्क बीमारी. राजा मियाँ छड़ दो यारी नहीं हो इश्क बीमारी. इश्क न चढ़े कुछ भी पल्ले, हो गई तू बल्ले बल्ले, हो जाएगी बल्ले बल्ले. हो गई तू बल्ले बल्ले, हो जाएगी बल्ले बल्ले. हो गई तू बल्ले बल्ले, हो जाएगी बल्ले बल्ले.
चले चले हो गई तेरी बल्ले बल्ले हो जाएगी बल्ले बल्ले हो गई तेरी बल्ले बल्ले हो जाएगी बल्ले बल्ले हो गई तेरी बल्ले बल्ले हो जाएगी बल्ले बल्ले शीशे दे नाल गल्लां करना चंगा लगता है ओ यार दी खातर पैसे मरना चंगा लगता है हो जावे जे प्यार दा पल्ले कुछ नहीं रहना अखियां हो जान चार पल्ले कुछ नहीं रहना आदम किते गवाचे रहना होके फिर ना चले चले होके फिर ना चले चले हो गई तेरी बल्ले बल्ले हो जाएगी बल्ले बल्ले हो गई तेरी बल्ले बल्ले हो जाएगी बल्ले बल्ले हो गई तेरी बल्ले बल्ले हो जाएगी बल्ले बल्ले राजा मियाँ छड़ दो यारी चंगी नहीं हो इश्क बीमारी राजा मियाँ छड़ दो यारी चंगी नहीं हो इश्क बीमारी राजा मियाँ छड़ दो यारी चंगी नहीं हो इश्क बीमारी इश्क न चढ़ता कुछ भी पल्ले हो गई तेरी बल्ले बल्ले हो जाएगी बल्ले बल्ले हो गई तेरी बल्ले बल्ले हो जाएगी बल्ले बल्ले हो गई तेरी बल्ले बल्ले हो जाएगी बल्ले बल्ले आहा चांदनी चांद से मिले तो रोशनी धमाल करती है और खुशी खुशी से मिले तो ख्वाहिश कमाल करती है और पंजाबी डांस करने लगे तो सारा माहौल बल्ले बल्ले करने लगता है. मला काहीतरी विसरल्यासारखं वाटते. कृपया लक्ष द्या. मला काहीतरी विसरल्यासारखं वाटते. आवाज येत नाही टाळ्यांचा. कुठं हरवल्यासारखं वाटते. दाद द्या टाळ्यांची. दाद द्या टाळ्यांची. आपल्या थोडी साथ मिळाल्यासारखं वाटतंय. सगळ्या चिमुकल्यांचं गोड कौतुक करा आपल्या छानशा टाळ्यांनी. देवांश सोनवणे सर यांच्यातर्फे हे पालक आहेत. 100 रुपयाचं बक्षीस डॅशिंग गोविंदा या गाण्यासाठी मिळालेलं आहे. आत्ताच झालेलं सुंदर पंजाबी सॉन्ग त्याच्यासाठी श्री स्वामी सर यांनी 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद सर. राम राम पाहुणं, कसा आहात तुम्ही? काय काय म्हणालात पाहुणं? लावणी बघायची इच्छा झाली होय तुमची? बरं पाहुणं, तुमची इच्छा बी पुरी करतो आम्ही. कारण आपल्या महाराष्ट्राची प्रसिद्ध शान असलेली लोककला म्हणजे लावणी. ताल ठेक्याची धमाल म्हणजे लावणी. चला तर मग आता लगेच पाहूया तिसरीच्या विद्यार्थिनींची सुप्रसिद्ध लावणी. चढावीला पट्टा कमरेवरी.
बोला. म्हणा ठेका बोलका अदा खरी, ठेका बोलका अदा खरी, लावणी झाली छान, चढविला पट्टा कमरेवरी. आत्ताच झालेल्या अप्रतिम लावणीसाठी आमच्या संस्थेचे अध्यक्ष मान्य जगदीजी देसले सर यांच्याकडून 200 रुपयाचे बक्षीस प्राप्त झालेले आहे. तसेच अनिल चाबुकस्वार सर यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचे बक्षीस प्राप्त झाले आहे. जोरदार टाळ्यांचा गडगडाट या चिमुकल्यांसाठी. आदरणीय अतिथिगण, सम्मान्य पालक और मेरे प्रिय साथियों, आज का यह मंच साक्षी बनेगा नारी शक्ति और आत्मसम्मान की कहानी का. सही कहा. सिंदूर केवल सौभाग्य का चिन्ह नहीं बल्कि भारतीय नारी के साहस, सम्मान और शक्ति का प्रतीक है. जिसने नारी के सम्मान को चुनौती दी, उसे जवाब देने का साहस भी इस देश की नारी में है. ऐसी साहसिक और प्रेरणादायक प्रस्तुति है ऑपरेशन सिंदूर. तो आइए हम कक्षा दूसरी के छात्र प्रस्तुत करने जा रहे हैं ऑपरेशन सिंदूर. तुम्ही जाणार म्हणून. अप्रैल 2025. ये तो कश्मीर है, इसकी फिजा का क्या कहना. ये तो कश्मीर है, इसकी फिजा का क्या कहना. देश दुल्हन है, ये दुल्हन के तन का है कहना. हम नहीं मारेंगे. अब जा और अपने सियासी लोगों से बोल कि किसने तेरा ये हाल किया. पहलगाम के बायसारण में आतंकियों ने किया टूरिस्ट पर हमला. इस हमले में 27 की मौत जबकि दर्जनों घायल होने की सूचना. है मेरी जमी अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द सहे. महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे न रहे. मेरी जमी महबूब मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे. फीका न पड़े कभी रंग तेरा, जिस्मों से निकल के खून कहे. सी है दिल की आरज़ू, तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा. इतनी सी है दिल की आरज़ू. हिंदुस्तान में चुप नहीं बैठेगा. ये नया हिंदुस्तान है. ये घर में घुसेगा भी और मारेगा भी. मैं कर्नल सोफिया कुरैशी, मैं विंग कमांडर योमिका सिंह. क्या आप इस मिशन के लिए तैयार हो? यस मैम. क्या बदले के लिए आपका खून खोल रहा है? यस मैम. वो आदि इंडियन आर्मी. हफ्तजश हाय हफ्तजश हाय हफ्तजश हाय. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं. हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं.
हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। अब तो हमें आगे बढ़ते हैं रहना, अब तो हमें साथी है बस इतना ही कहना। अब तो हमें आगे बढ़ते हैं रहना, अब तो हमें साथी है बस इतना ही कहना। अब जो भी हो शोला बन के पत्थर है पिघलाना, अब जो भी हो बादल बन के पर्वत पर है छाना। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। सिंदूर की हर बूंद का बदला अब खून से चुकता होगा। लड़ जाना मैं लड़ जाना, जिद से जुनून तक है जाना, मैं लड़ जाना मैं लड़ जाना। अल्लाह सिर ते बन के कफन जग तुरिया, तन के मौत नू बचा, मारे मथर थर कंबदे सारे। अल्लाह सिर ते बन के कफन जग तुरिया, तन के मौत नू बचा, मारे मथर थर कंबदे सारे। बन के कफन जग तुरिया, तन के मौत नू बचा, मारे मथर थर कंबदे सारे। देश की माँ बहन बेटियों के सम्मान और सुरक्षा के लिए चला सबसे बड़ा एक्शन ऑपरेशन सिंदूर। India struck 9 terror camps across the line of control on 7th May under Operation Sindoor. भारत की पाकिस्तान पर एयर स्ट्राइक, पहलगाम हमले का लिया बदला। आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। जय हो जय हो, आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। जय हो जय हो जय हो। काळजाचा ठोका चुकावा आणि नजरा एकाच जागेवर खिळून राहाव्या असा सुंदर डान्स परफॉर्मन्स केलेला आहे आमच्या इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांनी। इरादे फौलादी है, इरादे फौलादी है, जज्बे इनकलाबी है, दुश्मन थर थर कापे जिनसे, ओ भारत के वीर सिपाही है, भारत माता की जय। ऑपरेशन सिंदूर मोहिमेने पाडला देशभर ठसा, जपूया देश सदैव, घेऊ देश संरक्षणाचा वसा। या नृत्यातून झाली देशवीरांच्या गौरवाची आठवण, चला तर मग होऊन जाऊ द्या टाळ्यांचा कडकडाट पटकन। ये तो सिर्फ शुरुआत है, ये तो सिर्फ शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या। यानंतर आपल्या समोर एकापेक्षा एक नृत्याविष्कार सादर होणार आहे। बघायचे ना मंडळी, चला तर मग बघूया। सर्वांना नमस्कार। आताच आपण एक देशभक्तीपर गीत ऐकलं, ज्याने आपल्या मनात देशप्रेम, त्याग आणि बलिदान यांची जाणीव जागवली। पण प्रेक्षका हो, तुम्हाला माहित आहे का देशभक्तीची खरी सुरुवात कुठून होते? हो, ती सुरुवात होते संस्कारापासून, आदर्शापासून आणि व्यक्तिमत्वापासून। या आदर्शाचा सर्वोत्तम आदर्श म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम। श्रीराम म्हणजे केवळ एक राजा नाही, तर ते सत्य, कर्तव्य, त्याग, आज्ञापालन व आदर्श जीवनाचे प्रतीक आहे। रामायण केवळ एक ग्रंथ नाही,
तर आपण कसे जगावे याची जीवनशाळा आहे. आजच्या मूल्यांवर आपला भारत देश उभा आहे. सत्य, अहिंसा, संयम आणि कर्तव्य या मूल्यांची मूल्ये आपल्याला रामायणात सापडतात. म्हणूनच उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर व प्रेक्षक हो, या देशभक्तीच्या गीतानंतर आता आपण पाऊल टाकणार आहोत रामभक्तीच्या वाटेवर. चला तर मग मन शांत करूया, हृदयात भक्ती जागवूया आणि श्रीरामांच्या पवित्र चरित्रावर आधारित आम्ही संस्कार प्राथमिक विद्यालयातील इयत्ता 5वी ब चे विद्यार्थी सुंदर रामभक्तीवर आधारित नृत्य सादर करण्यासाठी येत आहोत. गाण्याचे बोल आहे राम सिया राम जय जय राम. थँक्यू. चल के आज चारों धाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से, न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से। बहुत खुश हैं मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं, बजाओ ढोल स्वागत
अनजान हम ये अंतर्यामी, शीश झुकाओ राम गुण गाओ, बोलो जय विष्णु की अवतारी, राम जी की नई सवारी, राम जी की लीला है न्यारी। लक्ष्मण के रक्षी बीच में जगत के पालनहारी, राम जी की नीली सवारी, राम जी की लीला है न्यारी न्यारी। 14 बरस का वनवास पाया, माता पिता का वचन निभाया, धोखे से हर ली रावण ने सीता, रावण को मारा लंका को जीता। तरफ ये जाए तरफ ये जाए, जब जब ये दुनिया इनको पुकारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी। लक्ष्मण एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी, राम सिया राम जय जय राम। राम राम या नावाने भरला वातावरणात रंग, राम राम या नावाने भरला धरणीशी गाठ अशा सुंदर समयी सादर करीत आहोत आम्ही नाटिका ही खास. गप्पा बसा. इकड्या सगळ्यांनी गप्पा बसायचं. आजी आजोबांना अजिबात त्रास द्यायचा नाही. हो मी बरं. हे मातोश्री वृद्धाश्रम. इथे वय झालेले सगळे आजी आजोबा एकत्र राहतात. आजी आजोबांसोबत नीट राहायचं, नीट वागायचं, दंगा करायचा नाही. कळालं? हो मिस. बरं आता पळा. आओ चला लवकर, किती उशीर करताय तुम्ही? आलो. चला पटापटा चला. आलो ग आलो. अरे कोण आलंय आज भेटायला? अगं भेट आजी आजोबांना. अगं बाई किती गोड. थांबा, तुझ्यासाठी गंमत आणलीये बघ. ती दाखव ना गंमत. फक्त तुझ्यासाठी आणलीये बरं का. अच्छा, काल मी मागितलं तर म्हटलीस की लाडू संपले. हो मग मला माहिती होतं ना, आज 7 तारीख आहे. दर महिन्याच्या 7 तारखेला सुनीता येते लेकरांना घेऊन, म्हणून त्यांच्यासाठी जपून ठेवले होते. धर बाळा. OMG, माझी आजी पण सेम असेच लाडू बनवायची. मी खूप लहान होते ना. आजी आठवत नाहीये, पण तिच्या हातची चव आठवते. प्रेमाची चव साऱ्या जगात एकसारखीच असते पोरी. मॉम म्हणते माझ्या आजी आजोबा देवाघरी गेलेत. काय असतं ते सांगतो हा तुला. बस. अग ते देवाच्या घरून तुझ्यावर लक्ष ठेवत असतील. हा, तुम्ही या घरी का आहात? तुम्हाला नाही येत नातवांची आठवण? येते ना, खूप येते. असो, हा असो. सुनीता, दर महिन्याला 7 तारीख येतेच आणि तू असे गोड गोड पाहुणे आम्हाला भेटायला घेऊन येतेस. म्हणूनच जगतोय बघ आम्ही, नाहीतर केव्हा. ओ गप्पा बसा तुम्ही.
आधी मीच जाणार आहे. अजिबात नाही. आपलं काय ठरलंय? आधी मी जाणार. आपलं असं काहीच ठरलं नव्हतं. आधी मीच जाणार. माझं वर बोलणं झालंय. हा, माझं पण वर बोलणं झालंय. आधी मी जाणार. आधी मीच जाणार. आजी आजोबा तुम्ही लहान आहात का? हे पाहुणे काय समजतील तुम्हाला की हे आजी आजोबा तर भांडण करतायत. तुला सांगतोय सुनीता, कधी भांडण कधी रुसवा. दिवसभरासाठी विषय मिळतो आणि जगण्याला निमित्त. इथं बघ पोरी. अगं हसते का? मी लहान असताना माझी आजी सुद्धा माझं तोंड असंच पुसायची. अगं पोरी, जगात कुठेही जा, बापाची कौतुकाची थाप आणि आईच्या पदराचं माप सारखंच असतं. तुम्हाला घरची आठवण येत नाही? येते ना, पण आता दोघच एकमेकांचं घर झालंय बघ. खरंय, तुटलेल्या लाकडावर पाखरू येऊन बसावं तसं होतं बघ तुम्ही आल्यावर. माई काका तुम्हीच म्हणतात ना, जुनं आठवायचं नाही आणि मागचं साठवायचं नाही. अगं तुला कसं माहिती आहे वाक्य? माझा डॅडा बोलतो. कुठे राहतेस तू पोरी? वरद गणपती आहे ना, त्याच्या समोर घर आहे आमचं. नाव काय तुझं पूर्ण? आसावरी संदीप पाडळकर. तुझ्या डॅडाचं पूर्ण नाव काय? संदीप श्रीकृष्ण पाडळकर. श्रीकृष्ण पाडळकर. म्हणजे बाबा मला कळलेच नाही तुझ्या मनी आजोबा वेदना कशी मीरा आजी बोल कुठे जाऊ मला काही समजेना. साधही घालते लाडकी तुला जगण्यात दिला माझ्या जीवा अर्थ खरा. आजोबा बाबा थांबणारे तू बाबा जाऊ नको तुम्ही मला सोडून इथे का आला? मी रोज रात्री तुमची आठवण काढायचे. संध्याकाळी सोसायटीच्या मंदिरात सगळ्यांचे आजी आजोबा यायचे. फक्त तुम्हीच नव्हते. आम्ही घर नाही सोडलं ग परी. सरस्वती, तुम्ही आता चला माझ्यासोबत. आपण आपल्या घरी जाऊ. नाही बा, तू जा आणि आम्हाला इथे भेटायला येत जा. तुम्ही येताय की नाही? नाहीतर मीच इथे थांबते. बाळा, मम्मी डॅडी तुझी वाट बघत असतील. तुझ्याशिवाय नाही राहू शकत. ते तुमच्याशिवाय राहू शकतात ना, मग मी पण त्यांच्याशिवाय राहू शकते. मी इथेच राहणार. नाहीतर तुम्ही माझ्यासोबत घरी येणार. थांबा मिस, प्लीज तुमचा फोन मिळेल? हॅलो डॅडा, तूच बोलतोस ना रे? खोटं बोललं की देव बाप्पा कान कापतो. तू तर खूप मोठं खोटं बोललास माझ्याशी. पण मी देव बाप्पाला सांगेन की माझ्या मम्मी डॅडाचे कान नको कापू. आई वडील वृद्धाश्रमात आणि मुलं पाळणा घरात ठेवणं तुमची मजबुरी आहे. पण डॅडा, मला आजी आजोबा भेटलेत.
भेटावंसं वाटलं ना तर तुमच्या आई वडिलांच्या आधी परमिशन घ्या आणि मगच मला भेटा. बाय. असं म्हणतात आजोबांचा शेवटचा मित्र हा नातू असतो आणि नातवाचा पहिला मित्र हे आजोबा असतात. नात्यांचा दुवा तुटत चालला, नात्यांचा दुवा तुटत चालला, हात आजी आजोबांचा सुटत चालला. मोडकळीस आलेला घरातील एक कोपरा वृद्धाश्रम गाठायला लागला. मोडकळीस आलेला एक कोपरा वृद्धाश्रम गाठायला लागला. कुलूप बंद घरात नातू एकटा राहायला लागला. सगळे म्हणताय समाज प्रगती करायला लागला, बरं का? सगळे म्हणताय समाज प्रगती करायला लागला. घरातील बाप आता वृद्धाश्रमात दिसायला लागला. घरातील बाप आता वृद्धाश्रमात दिसायला लागला. खरंच सांगा मुलांनो, खरंच सांगा मुलांनो, आज मुलगा उद्या पप्पा आणि परवा तुम्हीही आजोबा होणार की हो? आज मुलगा उद्या पप्पा आणि परवा तुम्हीही आजोबा होणार की हो? तेव्हा तुम्ही पण खरंच वृद्धाश्रमात जाणार का हो? अतिशय सुंदर परफॉर्मन्स आमच्या छोट्याशा चिमुकल्यांनी सादर केलंय आणि इव्हन समाजात असणाऱ्या प्रश्नांवरती नकळत 2च मिनिटामध्ये बोटही ठेवले. या सादरीकरणासाठी टाळ्या वाजवा, पण त्याच्यासोबतच थोडासा विचारही करा. धन्यवाद. रामायण हे गीत सादर केलेलं होतं, त्याच्यासाठी माननीय श्री देसले सर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. तसेच माननीय CA गोपिका ताठे मॅडम यांच्याकडनं 1100 रुपयाचं पारितोषिक रामायण या गीतासाठी प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद मॅडम. त्याचप्रमाणे आपले पालकच आहेत क्षितिज देवडे सर, तर यांच्यातर्फे सुद्धा रामायण या गीतासाठी 501 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद सर्वांचे. अहो दादा ताई, इकडे या ना. हा बोला ना, काय काम आहे? मला एक पत्ता सांगशाल? इथे रामराव पाटील कुठे राहतात? ते का या गल्लीतून सरळ गेल्यावर उजव्या हाताच्या शेवटून 2 नंबरचं घर त्यांचं. धन्यवाद. त्यांच्याकडे काय आहे? आज खूपच गर्दी दिसते ना. त्यांच्या मुलाचं लग्न ठरलं ना, याच्यामुळे देवीचे गोंधळ आहे. गोंधळ? गोंधळ म्हणजे काय असतं? गोंधळ गोंधळ म्हणजे देवीचे गुणगान गाणारे गीत. लग्नासारख्या शुभ कार्याला गोंधळ घालून देवीला आमंत्रण दिले जाते. हो का? मी तर नाही बघितले बाबा कधी गोंधळ. बघायचं आहे का? चला तर मग आमच्या सोबत. चला तर मग आई अंबेचा उदो उदो करून गोंधळाला सुरुवात करूया. आई अंबेचा उदो उदो, आई अंबेचा उदो उदो. आपल्या समोर गोंधळ घेऊन आता ही आता 3रीचे विद्यार्थी. आईच्या नावाचा गोंधळ मांडीला, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये. नवरूपाची नवलाई आज बसली सिंहासनी, आधी माय तू भवानी साऱ्या सृष्टीची जननी. नवरूपाची नवलाई आज बसली सिंहासनी, आधी माय तू भवानी साऱ्या सृष्टीची जननी. आज गोंधळ मांडला ग, आज गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा ग, गोंधळ
कुंकूचा मळवट कपाळी भरला, साडी चोळीनं आईचा शृंगार सजला. हळद कुंकूचा मळवट कपाळी भरला, साडी चोळीनं आईचा शृंगार सजला. दीप ज्योतीनं लखलखला आई तुझा गाभारा, सौभाग्याचं लेण माऊली दे ग तू आम्हाला. खाऊन येसी खाऊन येई संकटकाळी शक्ती रूपदाता, तू शक्ती रूपदाता. गोंधळ मंडलान माझ्या माय माऊली जागर, गोंधळ मंडलान माझ्या माय माऊली जागर. आज रात्रीला जागर चालला आई तुझ्या दरबारी ग, घेऊन दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला ग. उदोकार गरजती उदोकार गरजती न माझे माय माऊलीचा ग. जीवे भावे उभारी मी करीतो, तुझी मनाची होती भरली ग, गळा घातली कवड्याची महाळ ग, तुझा वाजवितो हाती संबळ. कुलस्वामिनी अंबाबाई गोंधळाला ये ग, कुलस्वामिनी अंबाबाई गोंधळाला ये ग, गोंधळाला ये. बोला आई अंबेचा उदो उदो. काय तो संबळाचा कडकडाट आणि काय ती देवीची भक्ती. महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीचा हा गोंधळ पाहून खरोखरच आपण तर खूप दंगून गेलो. अंबाबाईच्या या गोंधळाने तर वातावरणात उत्साह संचारला आहे. जोरदार टाळ्या या गोंधळासाठी. उसने पूछा सफर अहम है. उस प्रेक्षकांची साथ आमच्या या कार्यक्रमाला लाभतीये आणि आपण असंच इथं खिळून बसावं. अनेक दर्जेदार आणि उत्तम परफॉर्मन्स आपल्यासाठी सादर करणार आहोत. तर एकदा तुमच्या साथीसाठीच टाळ्या होऊन जाऊ द्या. एका मुली 200 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. त्याचप्रमाणे श्री महाजन सर यांनीही वृद्धाश्रम या नाटकासाठी 200 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद सर. भारतीय संस्कृती ही विविधतेत एकता जपणारी आहे. उत्तर असो किंवा दक्षिण, प्रत्येक भागाची कला, संगीत, साऊथ फ्युजन ज्यात पारंपरिक दक्षिण भारतीय नृत्य शैली, आधुनिक ताल, लय यांचा सुंदर संगम आहे. या नृत्यात तुम्हाला शास्त्रीय भाव, आधुनिक ऊर्जा आणि मुलांचा जोश एकत्र अनुभवायला मिळणार आहे. तर चला या प्रतिम सादर करण्यासाठी आता चौथीच्या मुलांचे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. اي والله ها
دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب اسمها الصبوحة خطبها نصيب مد يدك كنا بتعطيها كف وهز شتفك حيل خليك شديد عطني رقصة فريسة زيد عليها شوي عندي بيزة حق المحتر اللي عارفه صيده سويلي وقفة انا هيبة عيل سوي رقصة بياض يبلي واحد كرك هلا بياض طق سيارة بوليس يلا سوي رقصة ثانية رقصة البطريق ولا سبتة في مان يا اخي دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز రాజమండ్రి రాగమంజరి మాయమ్మ పేరు తలబనోళ్ళు లేరు మేస్తిరి కళాకారుల ఫ్యామిలీ మరి నే గజ్జ కడితే నిద్రపోదు నిండు రాత్రి సొగులాడి స్వప్న సుందరి నీ మడత సూపు మా పట్టేల వల్ల పందిరి రసరాజ ముందే ఊపిరి నీ వంక చూస్తే గుండెలోన డీరి నడుములోన తూట పెట్టి తుపాకి పెంచిన తింగని చిట్టి ఒక జాతి నట్ట మడత పెట్టి ఆ కుర్చీని మార్తా పెట్టి దానికేమో మేకలిస్తివి మరి నాకేమో సన్న బియ్యం నువ్వు కలిస్తివి మేకలేమో మందలుగా పెరిగిపాయే నాకిచ్చిన నూకలేమో ఒక్కతో టక్కరిగిపాయే ఆడపచ్చరాళ్ళ జూతాలిస్తివి మరి నాకేమో చుక్కగళ్ళతో కలిస్తివి నాని చెవిలో తూకాలేమో దగా మెరిసిపాయే నాకు పెట్టిన కోకలేమో పీలికలై సిరిగిపాయే ఏం రసిక రాజువో మరి నా దాసు బాగా నీతో ఎప్పుడింత కిరికిరి ఏం రసిక రాజువో మరి నా దాసు బాగా నీతో ఎప్పుడింత కిరికిరి ఆ కుర్చీని మార్తా పెట్టి సొగులాడి స్వప్న సుందరి మా పట్టేల వల్ల పందిరి రసరాజ ముందే ఊపిరి గుండెలోన డీడి నేను నచ్చ చూస్తున్నా ఇక్కడ ఎవరి బాధలు కాడే లిరిక్ రైటర్ రాసుకోండి మారుతెట్టి పాడండి మడత పెట్టి
नी मारता बेटे